हो किती घेणार हो किती घेणार यो तुम्ही असंच फिरायला आला का इकडं टाइमपास नाही व्हिडिओ बनवता इथं किती बोलतात भाऊ हे 2000ला पाहिजे बोल तुम्ही किती देणार बोला इकडे व्हिडिओ घे ना तू माझा घे ना किती देणार 2000चा वाटत सगळ्यांना तू तसं वाटतं सगळं तुला बघताय व्हिडिओ द्यायचं बद्दल बोलला ना तुम्ही बोला राहू शेट कितीला बाय कितीला घेणार तुम्ही मार्केटचा भाव काढता का इथं पापलेट ना मार्केटमध्ये तुम्ही 1000ला बोलतो यो कुठून आली तुम्ही बोला काय आम्हाला मार्केट बद्दल सांगा काय मार्केट मध्ये ये आता ते YouTube मध्ये नमस्कार मित्रांनो, कोकम प्रेमी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आलो आपण वसई नायगावला. खरं म्हणजे मच्छी मार्केट आहे आणि ते म्हणजे एकदम कमी दरामध्ये आपल्याला मच्छी मिळते. तर आपण आज तिथे भेट देणार आहोत आणि माझ्यासोबत आहे माझी मित्रमंडळी. आणि आता आपल्यासोबत आहे सोनू. बाकीचे जण पुढे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. आपली मित्रमंडळी आहेत आणि आपण आता जातोय फिश मार्केटमध्ये. आता आपण आलोय नायगावच्या फिश मार्केटमध्ये. तिथून जाऊया आतमध्ये. आता संपूर्ण मार्केट चालू होतं आता. आणि मी माझा कॅमेरा आहे ना सोनूकडे देतोय. सोनू शूट करेल त्याच्या पुढे. आता आपलं चालू झालेलं मार्केट आणि आपण आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला बघायला मिळतं. हे बघा हे प्रॉन्स आहेत मोठेवाले बघू शकता. अजून पुढे पुढे बघूया आपण. त्यांना विचारतो इकडे. कसे बोलतात? 1800ला 2 लिटर हे वाले हलवा हलवा 1800ला 2. हो हे सोनू ही कुठली हे कुठली मच्छी रे? कुठली काय आयडिया? हे सोनू हे कुठली? बॉम्ब ना. एक नंबर पाहिजे. हा बोलला मला पण नाही माहिती. त्याच्यातली आतमधलं काढलं फक्त म्हणजे अच्छा मटेरियल. पापलेट बघ काय मोठमोठे आहेत रे. आणि हे काय? बघ ना सन्या. हा आपण काय खायचं टुना फिश. रावस एवढा रावस रावस टुना बोलतो तोच ना म्हणजे रावस. टुना नाही इथे पापलेट वगैरे आहेत सर्व. आणि कोलंबी वगैरे सर्व. आणि इथे पण कोलंबी आपल्याला. चला पुढे बघूया का आपण. विचार प्राईस काकी हो काकी कशी किती? 8,000. 8,000ला. हा ना मी व्हिडिओ 8,000चे. पीस किती पडतील म्हणजे का? मित्रांनो हे बघा किती सारे मच्छी आहेत बघा. हे बघा पूर्ण मच्छीच मच्छी आहे इकडे बघ.
आणि पुढे पण दाखवतो तुम्हाला. आणि इकडे बघा, हा बघतोय तो, हे बघा अजून किती सारे मच्छी आहेत बघा. संपूर्ण माल भरलाय. हे बघ ना केवढं बघ ना. हा ती उडली मच्छी असे. काय माहिती, मला नावच नाही माहिती. भाई नाम क्या इसका? इसका नाम क्या होता है? हाँ? कोची. हे प्रॉन्स आहेत. एक प्रॉन्स बघा केवढा मोठा मित्र. काय बोलते इथे बोलून तरी जा. बघा एक प्रॉन्सची साईज बघा. कसे आहे प्रॉन्स? 1500 रुपये. सगळे सगळे 1500 ला. हा आणि पापलेट 3000ची 2500. हे कितीला? 3. तर पुढे बघूया. स्वस्त आहे की महाग आहे? हे बघ इकडे पण बघ. कसे आहे की? हे वांब आहेत. 8,000ला मित्रांनो. हा 8,000चा वाम आहे. 2500 3 पापलेट ते. ओके 2500ला 3 पापलेट आहेत. आणि हे बघा ही कुठली आहे रे? राणी माशी तर नाही ना? काय? राणी माशी तर नाही नी? ही राणी माशी आहे का? कुठली? ती तर तिकडे बोलून असेल. आणि आहे ना इकडे. ना हे तुला किती पापलेट पाहिजे आणि किती रुपये? छोटे पीस गेले ना आपल्याकडे. सुरमई कुठे आहे ती मोठी देव? काय देणार बोलायचं भाऊ? आपल्याला काय वाटा व्हिडिओ काढतोय. तिथं जाऊन विचार. मी इथंच आहे ना. म्हणजे कसं बघती त्या साईडला बघितलं ना. राहुल शेठ आता रेट करतायत. आपल्याला काय करायचं? मार्केटचं टायमिंग चेंज होते. नाही यार एक ना. परी तुला आवडल्या मच्छा? कोणती मच्छी आवडली? हा परी दाखव, तू काय घेतलं दाखव. अरे वाव, आवडलं तुला? अजून हे पण तुझं आहे. कोलबी देव. हे जरा कोलबी. एक 2 3 कोल्ड पण दे. तू दोघे नको बोलतो. मग मी घेऊन टाकतो. तुला पाहिजे तर बोल. नाही मला नको. मीटिंग चालली. कापाची किती डन करतोय? डन करतोय. हा ठीक आहे. किती बोली लागली. किती किती बोली लागली. 1100ला 3. 1100 बोली मारलं. माझी मारली. चव्हाण कडक रे. अजून एक बोलीला पापलेट. एकटाच आहे तो. एकटाच आहे. कुठे आपले हाय कुठे? ये ना इकडे. अच्छा म्हणून रेट जास्त झाले वाटतं. नाही मच्छी कमी आहे. अच्छा म्हणून. थंडीमध्ये मच्छी कमी असते. अच्छा अच्छा. आले तर काय ते फायदा करून घेऊन जाऊ. त्या आयला खाली आपल्याला मी बरोबर नाही. भाव हाय नाही खायला पाहिजे.
100चं खाली तिथे 50 तरी खायला पाहिजे. का की माल येतो कधी? सकाळचा येतो काय? नाही नाही, रविवार बंद असतं आणि बुधवारी. बुधवार ना. हे नको घेऊ नाही, नाही, थांब, हे थांब. हे नाही, मला आला पाहिजे. हो किती घेणार हो किती घेणार यो तर तुम्ही असंच फिरायला आला का इकडं? टाइमपासला व्हिडिओ बनवता इथं. किती बोलतात? भाऊ हे 2000ला पाहिजे. बोल तुम्ही किती देणार बोला. इकडे व्हिडिओ घे ना, तू माझा घे ना. तू किती तुला देणार? 2000चा वाटा बोला. सगळ्यांना तू तसं वाटतं, सगळे तुला बघताय. व्हिडिओ घ्यायचं बघ, बोलला ना तुम्ही. बोला राहुल शेठ. कितीला बाईक कितीला घेणार? हे तुम्ही मार्केटचा भाव करताय का? एक तर पापलेट ना मार्केट मध्ये तुम्ही 1000ला बोलतो यो. कुठून आली? उद्या बसेल आज स्टॉल लाव. राहुल राहुल बोलले. उद्या ह्याला पण एकदा स्टॉल लाव. बरोबर बोलले ना? उद्या market मध्ये. चालू चालू. पण ह्याला द्या एक स्टॉल. एक टाकून द्या भाजीला. नाही ह्याला एक घेऊ ना आपण. परी कितीला घेणार? युट्यूब मध्ये येतात ना केवढे करतात. अरे वा. एवढा मार्केटच मोठा आहे ना, तर त्याशिवाय आम्ही पण युट्यूब बघूनच आलेलो. टाइमपास किती आहे. नाही पण आम्ही घेतली पण आहे. दाखव कुठे गेले. तर कुठे गेली? ही बघा इकडे एक आहे आणि एक तिकडे कापतायत. पण काय तिकडे कापतायत. कशाला तिकडे न्यायची? आता तुम्ही आम्हाला भेटला तर आम्ही पहिले इकडे घेतली असती. अरे भाऊ भाव वाढलाय म्हणजे मच्छी नाही ना म्हणून हा भाव वाढला. हे होतं ना ते आपलं काय मला कशा पाहिजे? मार्गशीर्ष होतं ना. मार्गशीर्ष थोडा काय ते दे. मार्गशीर्ष होतं म्हणजे. जा. मला पण विकत घेणार. तुम्ही बोला काही आम्हाला मार्केट बद्दल सांगा. काय मार्केटमध्ये ये आता ते युट्यूब मध्ये घे. चला आता इथे सर्वांची मच्छी घेऊन झालेली आहे आणि मी सुद्धा पापलेट घेतलेत. अक्षय तू कितीचे घेतले मच्छी? मी 1400 रुपये झाले. 1400 टोटल. काय काय घेतलंय तू? काय काय घेतलं? काय काय घेतलं? आणि सुरमई आणि अमोलने फक्त पापलेट घेतली. पापलेट कितीचे घेतले? मी 400 रुपये. 400 रुपये पापलेट. चल सोनू तर वेळ काहीच नाही घेतलं. मग घेतलं तर मी आणि सान्या आहे दुसरा आपला. सान्याची अजून खरेदी मला वाटतं चालू आहे. बघा अजून घेतोय भाई. भाई रेट चालू आहे अजून तुझा घेण्याचा? किती काय कुठला घेतोय? झुके का निस्साला ते बोली लागले मित्रांनो, ते बोली लागले सान्या आणि या बाउंडमध्ये. ते दोघं मिळून घेतात. आता ज्याची बोली जास्त असेल तर तो घेईल. ते कशावर लावले? कोलंबी. तू सांग ना तुझा रेट. दोन्ही मिळून ती आणि ही दोन्ही मिळून बोलले तू. इथं कोण बनेगा करोडपती मध्ये डिस्कस चाललंय. कोणता प्रश्न? डिस्कशन. हा हे डिस्कशन भारी असतं खरं म्हणजे. हे असे दोघं जणच लागतात मार्केटमध्ये यायला. अशी माणसं महत्वाची आहेत. कडकडे गेलाय तो आपला म्हणजे इकडे हे थर्ड अंपायर आहेत. वहिनी साहेब. सेकंड अंपायरला समजत नाही म्हणून सेकंड अंपायर. नाही 22 काही चालू ठेवा मध्ये एंटरटेनमेंट तू चालू कर तुझं. चालू केलं ना. काय मग थर्ड अंपायरने निर्णय काय दिला? थर्ड अंपायरचा निर्णय कॅन्सल झालेला आहे. परवडलं नाही त्यांना रे. ओके. कॅन्सल झालं. आणि सेकंड अंपायर? सेकंड अंपायर काय कामाचा नाही. तो काय कामाचा नाही.
अजूनही डिस्कस चालू आहे मित्रांनो, अजूनही डिस्कस चालू आहे. मग 1300 रुपये बनायला बोली होती. दादा अशी बघ अशी निकली लवीनी ती हा निघती माहिती आहे. भेटलं किती काय 1500 फायनल. मित्रांनो फायनली 1500 ला डन केलं सोन्या. मच्छी दाखव. नाही मच्छी टाळ्या बोली पाहताना तो. साईज बघ. होय आता यो दाखव. मार्केटची साईज आहे. 1500 ची घेऊन जाऊ. 4 वाटे होते त्याचे 4. अजून पाहिजे 2 वाटे. यो एक घे. पाणी भेटला बघ. दोघा नाही बोलतो ना. नंतर तू घरात काढशील ना. मागे येताना धक्का लागेल. अर्धाकडे गेलं. दोन्ही मिळून 1500. हा मग बोललो दोन्ही मिळून. दे पाहिजे. एक 1200 मदतीला येऊ. विचार कर. एवढं कसं एक 1200 बोलतो ती 1500 कसं करेल भाई हा. अर्धा कधी आता बोलतो. ही स्टोअरला जाणार नाही. ऑलरेडी किती घेतली आपण? 400 रुपयाची मच्छी भरली. मदतीला तुला चालपाटा काढायला काहीतरी. लावली तर नंतर बोलू. घेतली. बरोबर. परिवर्तन करू नका रे बाबा. अजून एक मिलावा लावूया आपण थोडा वेळात. येताच फायनली आम्ही घेतलंय 2400ची मच्छी आम्ही 1500ला घेतली. अशी भरली आहे. हा अशी भरली आहे. कमीत कमी ही 2.5 किलो 3 किलो असेल. कशी आहे? वजन करूयात का? वजन टॉप करून नाही करा. चिल्लाला देतो पैसे लागतो भाई. सण्याने घेतलेले कोलंबी आता आपण साफ करून घेतोय आणि ते साफ करायचे एक्स्ट्रा किती चार्जेस असेल ते आपण जे घेतलेली कोलंबी आता ते आपण साफ करून घेतो इकडनं. विचार चार्जेस किती आहे सन्या? चार्जेस 100 रुपये दोन्ही याचे. आता 100 रुपये आपल्याला सगळं साफ करून भेटणार आता. घे चालू आहे. स्टार्ट. न्यू बिगिनिंग आम्ही बिझनेस करायचा विचार करतोय. शक्यतो कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त नफा. अमोलला पण घे. अमोल हे जे मच्छी सोलायचं काम आहे ह्याच्यासाठी लागणारं साकटं आणि लागणारा कोयता आणि बसण्यासाठी लागणारा पाट हे कमीत कमी भांडवलामध्ये होणारा जास्तीत जास्त नफा आहे. कस्टमर्स हमखास मिळतात आणि हमखास आपला बिझनेस होतो मच्छीवाल्यांपेक्षा जास्त. फक्त आपल्याला पाट पाहिजे, एक जागा पाहिजे, त्याचं रेंट आपण ह्या घरातल्यांना देऊ शकतो. नाही पाठी लावू शकतो पाठीमागे. नाही पाटी नाही, आपण रेंट देऊन इथे करू. आणि दुसरा बिझनेस म्हणजे पिशवी. येणारा कस्टमर हा कधीच पिशवी घेऊन येत नाही आणि ज्यावेळेला जास्त पैसे घेऊन ज्यावेळेला मच्छी दिली जाते त्यावेळेला पिशवी त्याला हमखास लागते. तर हा कमीत कमी खर्चामधून कमीत कमी अमाऊंट टाकून हा चालणारा बिझनेस आहे. यासाठी कौशल्य म्हणजे तुमचा हात फास्ट चालला पाहिजे. नाही कमी भांडवलामधून जास्त उत्पन्न. जास्त उत्पन्न. हा आणि काय आहे की संध्याकाळी ऑफिस मधून सुटलं तर इथे येऊन बसायचं. कपडे घातले बिझनेस होतो. या. आणि जास्त महत्वाचं म्हणजे माझा मी जे बोलतोय काय र भावा हे बोलत ये ना इकडं का घ्यावाला आलास? मावरा घ्यावाला आलास? ये इकडं ये. काय सोडून पाहिजे का? ही भाषा आली ना की तुम्ही मस्त तुम्ही गावातले म्हणजे गावकरी असे वाटा. भाई इथे अक्षयने सुद्धा बोली मारली इथं बाजी. नाही अक्षयने सुद्धा बाजी मारली आणि 2 वाटे घेतल्यात त्यांनी सणाच्या मागून. ते दोन्ही वाटे परत घेतले. मावशी आता दे. आता मावशी झाले इथे जागेवर 3000 केले आम्ही. घ्यायला लावली जबरदस्ती. जागेवर 3000 घेतले आम्ही. फुल डील करून आले. डील. सेकंड अंपायरने शेवटी उडी मारली. अरे भाई
नाही बरोबर आहे ती पटापट आता नाही नाही तेवढेच आहे आपली कोणी नाको दादा मला 100 नाही, रुपये नाही. 2 वाट्यांवर नाको स्कॅनर हो मला 100 रुपये मागत्या पण नाको किंमत 1500 माल मी तुला सांगतो. आता मित्रांनो आपली खरेदी करून झालेली आहे आणि जास्तीत जास्त खरेदी केलेली आहे कारण मी तर 1000 रुपयाचीच मच्छी घेतली भैया दोघांनी जास्त घेतले आणि अक्षयने जास्त घेतले कारण कोलंबी वगैरे पापलेट वगैरे सर्व घेतलेलं आहे आणि फायनली ते व्हिडिओ एंड करतोय आणि तुम्हाला जरी मार्केटमध्ये यायचं असेल तर नायगावला एकदा या वेस्टला आणि हा मार्केटला ना 5 वाजता मार्केट चालू होतो 5 ते 8 पर्यंत खरं म्हणजे लवकर एक दिवस आड करून ओके आणि खरं म्हणजे लवकर आलात ना तर तुम्हाला तिकडे मच्छी जास्तीत जास्त भेटेल आणि लास्टला आला तर म्हणजे संपलेली असेल तर व्हिडिओ आवडल्यास आम्हाला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच